माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद भागवत सार प्रकरण 26 बली वामन कथा याचे कथन करणार आहे. सुतांनी शौनिकांना पुढील कथा सांगण्यास प्रारंभ केला. शुक म्हणाले, परीक्षिता, बलिराजाला दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी संजीवनी विद्येचे पुन्हा जिवंत केले. त्याचप्रमाणे इतर अनेक मृत असुरांनाही जिवंत केले. आपला पराभव झाला, आपले मरण ओढवले. या गोष्टीचेही बलिराजाला वैषम्य वाटले नाही, कारण युद्धामध्ये जय पराजय होणारच व मृत्यूतून कोणी सुटतच नाही. त्यात वाटून काय घ्यायचे असे त्यांचे विचार होते. तो कर्तव्यदक्ष होता. त्यानंतर बलीजवळ वैभव उरले नव्हते व प्राणही गुरुदेव शुक्राचार्यांनी परत आणून दिले होते. त्यामुळे बलीने आपले तन मन धन गुरूंच्या चरणी अर्पण केले. ब्राह्मणांची व गुरूंची सेवा त्याने अत्यंत मनोभावाने केली. त्या सेवेने भृगुवंशी ब्राह्मण अत्यंत संतुष्ट झाले. बलीकडून त्यांनी विश्वजित नावाचा यज्ञ करून घेतला. बलीला स्वर्गावर विजय मिळवण्याची इच्छा होती. त्याने जेव्हा तो यज्ञ केला व यज्ञदेवाची भविष्यान्याने तृप्ती झाली, तेव्हा यज्ञवेदीतून सुवर्णाचा रथ, इंद्रांच्या घोड्याप्रमाणे घोडे, सिंहचिन्हायुक्त ध्वजा, सुवर्णाने मडवलेले धनुष्य, अक्षय भाता, दिव्य कवच इत्यादी उत्पन्न झाले. प्रल्हाद हा बलीचा आजोबा. बलीला त्याने सदा प्रफुल्लित राहणाऱ्या पुष्पांची माला दिली. ब्राह्मणांनी त्यांच्यावर कृपा केल्यामुळे त्याला भरपूर युद्ध सामग्रीही प्राप्त झाली. बलीने ब्राह्मणांना प्रदक्षिणा केल्या. प्रल्हादाला वंदन केले व धनुष्यबाणांनी सज्ज होऊन दिव्य रथावर आरूढ झाला. त्यावेळी बली हा यज्ञकुंडातील अग्नीप्रमाणे प्रदीप्त तेजस्वी दिसत होता. त्याने स्वर्गावर चढाई करण्याची सिद्धता केली. त्याच्या साह्यासाठी त्याच्या इतकेच पराक्रमी अनेक दैत्य प्रचंड सेना घेऊन आले. युद्धासाठी असुरांची प्रचंड सेना जमली. भेरी तुतारी रणदिवे वाजू लागले. आकाश व अंतरिक्ष दुमदुमू लागले. परीक्षिता, इंद्रपुरी अमरावतीवर बलीने चढाई केली. अमरावतीचे वैभव काय वर्णावे. तेथे नंदनवन व त्यासारखीच अनेक सुंदर उद्याने आहेत, उपवने आहेत. पक्षी युगले तिथे आनंदाने कुंजन व विहार करीत असतात. मधुकर पुष्पांवर मधुसेवनात दंग असतात. कल्पवृक्षांना लाल लाल नवी कोवळी पालवी आलेली असते. सरोवरातून हंस, सारस, चक्रवाक आदी विहारमुक्त पक्षी कितीतरी असतात. त्यानंतर देवांगनाने मधून जलविहारासाठी येतात. ज्योतिर्मय आकाशगंगेने त्या अमरावतीला चारी बाजूंनी घेरलेले व सुरक्षित ठेवलेले आहे. त्या नगरीला चौफेर सोन्याचा उंच तट बांधलेला आहे. त्याला अट्टालिकाही सोन्याच्याच आहेत. द्वारा सोन्याचे दरवाजे लावलेले आहेत. गोपुरे स्फटकाची आहेत. विश्वकर्म्याने ती नगरी निर्माण केली. 10 कोटी विमाने त्या नगरीत नित्य ठेवलेली असतात. तेथे कोणी वृद्ध होत नाही. स्त्रिया व देवता सदा तरुणच राहतात. निर्मळ वस्त्रे व अंगराग लावलेल्या देवांगना दीपशिखांप्रमाणे तेजस्वी दिसतात. नित्य मंगलवाद्य वाजत असतात. सुगंधी द्रव्यांचा सुगंध दरवळत असतो. गंधर्व गायन व अप्सरा नर्तन करीत असतात. त्या पुरीमध्ये पुण्यवंत महात्मेत प्रवेश करू शकतात. गर्विष्ठ, लोभिष्ठ व कामीजन तेथे प्रवेशच करू शकत नाही. अशा या इंद्रपुरीवर बलीने असुर सेनेसह चढाई केली. बलीची युद्धाची तयारी फारच मोठी होती. इंद्राने शत्रूचे सैन्य पाहून बृहस्पतींना विचारले, गुरुदेव, बलीने फारच मोठी सेना आणली आहे. त्याचे बळ कसे वाढले कळत नाही. हा बली त्रैलोक्यावर विजय मिळवणार असे वाटते. बृहस्पती म्हणाला, इंद्रा, आता बली एवढा बळी झाला आहे त्याचे कारण मला माहीत आहे. भृगुवंशी ब्राह्मणांनी त्याला अनेक प्रकारच्या शक्तीचे दान दिले आहे. एका भगवान विष्णूशिवाय तो कुणालाही दबणार नाही. तो ब्राह्मणांच्या तेजाने तेजस्वी झाला आहे. जेव्हा ब्राह्मणांनाच तो कधी कमी लेखील तेव्हा त्यांचे तेज नष्ट होईल. तुम्ही देवांनी काही अनुकूल होण्याची वाट पहा. कुठेतरी स्वतःचे मूळ रूप पालटून लपून राहा. देवतांनी रूपे पालटून त्यावेळी स्वर्गातून अन्यत्र आश्रय घेतला. बलीने आपल्या सेनेसह अमरावतीवर चढाई केली व तिन्ही लोकांवर आपला अधिकार प्रस्थापित केला. त्याने 100 अश्वमेघ यज्ञ केले. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. तो स्वतःला धन्य मानू लागला.
देवमाता आदितीला फार वाईट वाटले. काश्यप मुनी तर समाधी लावून बसलेले होते. कित्येक वर्षे तसेच गेली. काश्यपाची समाधी जेव्हा उतरली तेव्हा ते आदितीच्या आश्रमात आले. पाहतात तो सर्वत्र उदासीन वातावरण. त्यांनी आदितीला अनेक प्रश्न विचारले, पण तिने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली व शेवटी म्हणाली, नाथ, धर्म, गायी, ब्राह्मण, गृहस्थाश्रमाची कर्तव्ये सगळे ठीक आहे, पण शत्रूंनी माझे राहण्याचे स्थान बळकावले आहे. देवांची दयनीय अवस्था केली आहे. दैत्यांनी सर्वत्र लूट केले. तुम्हीच देव व दैत्य यांची सृष्टी निर्माण केली व तुम्ही दोघांवर सारखीच दृष्टी ठेवता. पण मी सर्वस्वी दासी आहे. आपण माझे कल्याण करणारे आहात. दुसरे कोण आहे? आपणच काहीतरी उपाय सुचवा व माझे आणि देवाचे वैभव पुन्हा प्राप्त करून द्या. काश्यप म्हणाले, मोठे आश्चर्य! भगवंताची माया एवढी प्रबळ आहे. सारे जग स्नेहपाशांनी बांधलेले, एवढे हे पंचभूतांचे गाठोडे, हे अनात्म शरीर आणि कोठे प्रकृतीच्या पलीकडील आत्मा. कोणी कोणाचा पती नव्हे, पुत्र नव्हे, पत्नी नव्हे, दास नव्हे. मोह हा मनुष्याला नाचवतो. तू भक्त हृदयराज जगद्गुरु भगवान वासुदेवाची आराधना कर. तो फार कनवाळू आहे. तो श्रीहरी तुझ्या कामाला पूर्ण करील. त्याची भक्ती फुकट जात नाही. याशिवाय दुसरा काही उपाय नाही. आदिती म्हणाली, मी त्याची आराधना कशी करू? मी व माझे पुत्र देव अत्यंत विपत्ती भोगीत आहेत. त्यातून सुटका कशी होईल? काश्यप म्हणाले, ब्रह्मा हा कृपाळू आहे. त्याने मला पयोव्रत व वासुदेवाची आराधना सांगितली होती. तीच मी तुला सांगतो. फाल्गुनातील शुक्ल प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत फक्त दूध पिऊन राहावे व विष्णूंची पूजा प्रतिदिन करावी. आधीच्या अमावस्येच्या दिवशी डुकराने उकरलेले माती अंगाला लावून स्नान करावे. ती माती अंगाला लावताना पुढील मंत्र म्हणावा, त्वं देव्या दिवरोहण रसायाः स्थानमिच्छन्ता उद्धृतासी नमस्तुभ्यं पापान्नं मे प्रणनाशय. हे देवी माते पृथ्वी, प्राणीमात्रांना राहायला स्थान मिळावे म्हणून रसातलातून आद्य वराहाने तुझा उद्धार केला. तुला माझा नमस्कार आहे. नंतर प्रतिपदेच्या नित्य व त्रैमित्रिक कर्मे संपवून मग मूर्ती, वेदी, सूर्य, जल, अग्नी व गुरु यांच्या रूपात भगवंताची पूजा करावी. त्यांच्या सर्वशक्तिमान सर्वव्यापी वासुदेव रूपाची स्तुती करावी. प्रभो, तू सर्वशक्तिमान, अंतर्यामी, आराधनीय आहेस. तू प्राण्यात आहेस, प्राणी तुझ्यात आहेस. तू जग व जगाचे कारण आहेस. तू अव्यक्त सूक्ष्म प्रकृती व पुरुष, 24 गुणांच्या ज्ञाता व सांख्यशास्त्र प्रवर्तक आहेस. तू असा यज्ञ आहेस की प्रयाण व उदय या समस्यांची कर्मे ही ज्यांची द्वे शीर्षे म्हणजे 2 शिरे आहेत. प्रातः, मध्यान्ह व सायं संध्या हे 3 चरण आहे. 4 वेद हे 4 शिंग आहेत व 7 छंद हे 7 हात आहेत. हा धर्मरूप यज्ञ ऋषभ वेद प्रतिपादित आहे व त्याचा तू आत्माच आहे. तुला नमस्कार. तूच यू आणि रुद्र, सर्वशक्तीधर, विद्याधिपती, भूतांचा स्वामी, सर्वांचा प्राण व जगाचे स्वरूप आहे. योगाचा कारण व योगेश्वर आहेस. तू हिरण्यगर्भ, आदिदेव, साक्षी, नरनारायण, सावळ्या रंगाचा व लक्ष्मीपती आहेस. पितांबरधारी केशवा, तू वरदाता, वरिष्ठ प्रजांचा रक्षण करता आहेस. तू मधवर प्रसन्न हो. त्यानंतर भगवंताचे आवाहन करून त्याची षोडोपचार पूजा करावी. दुधात तुपात शिजवलेल्या भक्ताचा नैवेद्य दाखवून तो भक्त मंडळीस वाटावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. भगवंताची स्तोत्रे म्हणावी. साष्टांग प्रतिपात करावा. निर्माल्य शरीर धारण करून विसर्जन करावे व देवतेला निरोप द्यावा. 2 तरी ब्राह्मणांच्या भोजनास बोलवावे. दक्षिणा द्यावी. ब्रह्मचर्याने राहावे. प्रतिपदेपासून केवळ दुधावर राहावे. त्रयोदशीपर्यंत असे राहावे. रोज भगवंताची पूजा करावी. पूजेत देवाला स्नान घालावे. स्वतः ब्रह्मचर्याने राहावे. भूमीवर शयन करावे. 3 वेळा स्नान करावे. खोटे बोलू नये. पापी लोकांजवळ बोलू नये. पापी गोष्टी बोलू नयेत. अहिंसा पाळावी. भोगांचा त्याग करावा. त्रयोदशीच्या दिवशी जाणत्या ब्राह्मणाकडून विष्णूंना पंचामृत स्नान घालावे. त्रयोदशीच्या मोठी पूजा करावी. त्रयोदशीला मोठी पूजा करावी.
खिरीचा नैवेद्य दाखवावा. ज्ञान संपन्न आचार्यांना वस्त्रे, आभूषणे, गाय आदी यथाशक्ती दान द्यावे. हे दान भगवंताची आराधनाच होय. त्या दिवशी आलेल्या अतिथींनाही मानाने अन्नदान करावे. गुरु पृथ्वी यांना दक्षिणा द्यावी. त्या ठिकाणी जे आपल्याला आपण आलेले असतील अशा चांडाळ, दीन, आंधळे, अपंग लोकांना अन्न द्यावे. त्यांनी खाल्ले की भगवंताची सेवा झाली असे समजावे व त्यानंतर आप्तेष्टांसह आपण जेवावे. त्रयोदशीपर्यंत प्रतिदिनी भगवत कीर्तन, नामगज, स्तुतिवाचन, भजन आदी कार्यक्रम करावे. अदिती या व्रताचे व नियमबद्ध राहून आचरण कर. तुझ्यावर भगवान प्रसन्न होतील व तुझी इच्छा पूर्ण करतील. अदितीने खरोखरच तसे व्रत स्वतःला एकाग्र मनाने केले. चतुर्भुज विष्णू त्यावेळी प्रकट झाले. अदितीच्या मनातील देवांना पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वतः तुझा पुत्र म्हणून जन्म घेईन असे विष्णूने तिला सांगितले. आणि पुढे भाद्रपद शुक्ल पक्षातील द्वादशीला भगवंताचे अदितीचा पुत्र म्हणून अंशावतार घेतला. अदिती चकित झाली, आनंदित झाली. भगवंतांनी आपल्या योगमायेने हे रूप धारण केले ते पाहून काश्यप आश्चर्य करीत देवांचा जय जयकार करू लागले. काश्यप आणि अदिती समोर भगवान ब्रह्मचारी वामनाचे कटूचे रूप घेऊन उभे राहिले. महर्षींना फार आनंद झाला. त्यांनी त्याचा उपनयन संस्कार केला. गायत्रीच्या अधिष्ठात्री देवता सावित्रू नारायण हिने वामनाला गायत्रीचा उपदेश केला. बृहस्पतीने यज्ञोपवीत दिले व काश्यपाने मेखला दिली. पृथ्वीने मृगाजी दिले व चंद्राने दंड दिला. अदितीने कौपीन व काठीवस्त्र दिले. आकाश देवतांनी छत्र दिले. ब्रह्मदेवाने आकाश कमंडून दिला. सप्तर्षींनी दर्भ व सरस्वतीने रुद्राक्षमाला दिली. कुबेराने भिक्षापात्र दिले व जगज्जननी उमेने भिक्षा घातली. ब्रह्मर्षीच्या सभेत वामन शोभू लागला. ब्रह्मते साक्षात पटू घेऊन आले होते. बळी त्यावेळी अश्वमेघ यज्ञ करीत होता. ती वार्ता जो तो बोलत होता. यज्ञामागून यज्ञ चाललेले होते. भृगुवंशी ऋषी त्याला सहाय्य करीत होते. भृगुपुच्छ नावाचे नर्मदेवरचे एक सुंदर स्थान आहे. तिथे यज्ञाचे अनुष्ठान चालले होते. यज्ञासाठी वामनाने जायचे ठरविले व काश्यपांना वंदन करून अदितीचा आशीर्वाद घेऊन तो निघाला. एक लहानसा ब्रह्मचारी मुलगा चालत चालत निघाला. त्याच्या कोमल पायांचा भार मात्र पृथ्वीला हातरे बसवीत होता. ते पाय आता यज्ञस्थानाजवळ आले. यज्ञ करणाऱ्या ऋषींनी दुरून त्याला पाहिले. जणू काय सूर्य मनुष्य रूपाने चालत येत होता. अग्नी येत होता. छे, सनत कुमारच येत होते. अरे, तर्क करून ते करू लागले. तर्क दुरून ते करू लागले. त्याला पाहता पाहता ऋषींचे आत्मतेज तिथे होऊ लागले. शुक्राचार्य यांचे शिष्य त्यांच्याकडे पाहतच राहिले. छत्र, दंड, कमंडलू, यज्ञकोणी, मुंज मेखला, कौपीन, कांखे, मृगचर्म आणि डोक्यावर केस बांधून दिले. ते तर मुखावर तळपतच होते. सर्व अवयव लघु व प्रमाणबद्ध संथ पावले टाकी वामनाने यज्ञमंडपातच प्रवेश केला. त्या अत्यंत सुंदर वेदक बटुरूपी ब्राह्मण अतिथीचे सर्वच ऋषींनी उठून स्वागत केले. बळीने त्यावेळी आदराने वामनाचा सत्कार केला. त्याचे चरण धुतले. त्याला आसन दिले. त्याची पूजा केली. कुशाल प्रश्न विचारले आणि म्हटले, ब्राह्मण कुमार, आपले स्वागत असो. मी आपल्याला नमस्कार करतो. मी आपली कोणती सेवा करू? थोर ऋषींचे तर आपल्या रूपाने आज माझ्यासमोर आले आहे असे मला वाटते. आज माझे पितर तृप्त झाले. माझा वंश पावन झाला. माझा यज्ञ सफल झाला. आपल्या चरणशालनाने पृथ्वीच अधिक पवित्र झाले. साऱ्या यज्ञातील आहुतीचे पुण्य साकार झाले. आपली काय इच्छा आहे? गाय, सुवर्ण, सुसज्ज घर, पवित्र अन्न, पेय, विवाहासाठी प्रकन्या, संपन्न गाव, अश्व, गंज, रथ, जे काही इच्छेत येईल ते नुसते मागा, मी ते आपणाला देईन. वामनाने बलीची प्रशंसा करून म्हटले, राजन, तुम्ही जे काही म्हणालात ते तुमच्या कुळाला साजेशीच आहे. धर्मभावनेचे आहे, यश देणारे आहे, मधुर आहे आणि तसे असणारच. शुक्राचार्य तुमचे गुरु आहेत ना. तुमच्या कुळात कोणी धैर्यहीन कृपण झालेलाच नाही. ब्राह्मणाला दान न देणारा कोणी झालेलाच नाही. देण्याची इच्छा करून ती मोडणारा कोणी झालेला नाही. दानाला मागे हात घेणारा व रणात भिणाराही नव्हता. प्रल्हादासारखे महान यशस्वी गोपाल तुमचे आजोबा. हिरण्याक्षाने भूमीला नमविले, विष्णूंना
त्यांना जमविले. तो तुमच्याच वंशातला हिरण्याक्षला मारून सुद्धा विष्णूला विजयी झालो असे वाटले नाही. त्याचा भाऊ हिरण्यकश्यपू याने तर विष्णूला वैकुंठात जाऊन आव्हान दिले. त्यावेळी विष्णूने सूक्ष्म रूप धारण केले व त्याच्याच हृदयात प्रवेश केला. तेव्हा सापडत नाही म्हणून त्याने त्रिलोकी धुंडाळली आणि तुमचे वडील विरोचन तर ब्राह्मणांचे एवढे भक्त की कपटाने देवांनी ब्राह्मण रूपाने येऊन त्यांच्या आयुष्याचेच दान मागितले. तेव्हा ते कपट जाणूनही विरोचनाने आपले आयुष्य देऊन टाकले. तुम्ही पूर्वजांना अनुसरता शुक्राचार्यांचे ऐकता व प्रल्हाद विरोचन याप्रमाणे कुलधर्म यशस्वीरीतीने पाळता. तुम्ही धन्य आहात, तुम्ही श्रेष्ठ दानी आहात. मग मी याचक मात्र अल्पसंतुष्टच आहे. मला आणखीन काही नको. तुमच्या अधिपत्याखालील एवढी पृथ्वी आहे. तुम्ही स्वर्गाचे सुद्धा अधिकारी आहात. अंतरिक्ष पहावे तर तेथेही तुमचीच सत्ता आहे. मला मात्र त्यातली थोडीशी भूमी द्याल तर पुढे. फक्त 3 पावले टाकता येतील एवढीच पुढे. तुम्ही म्हणाल वामन बुटका एवढेचे मागतो, पण खरेच मला आणखीन काही नको. उभे राहायला चालायला सत्तेची जागा तरी असू दे म्हणतो. नाहीतर त्या त्रैलोक्यात मला काहीही हवेसे वाटत नाही. ब्रह्मचर्य व असंग्रह ही दोन्ही व्रते बरोबरीचीच नव्हेत का? म्हणून आता प्रसंग साजरा करूया. 3 पावले भूमी पुढे. बलीला हसूच आले. तू गोष्ट तर मोठ्या करतोस, पण तुझी बुद्धी बालकासारखी आहे रे. बच्चा आहेस बच्चा. तुला ही तरी कळत नाही आपले. अरे मी त्रैलोक्याचा अधिपती. तू मला एवढे प्रसन्न केलेस. मला तुझे बोलणे आवडले. एकदा प्रसन्न झाल्यावर मी खंडच्या खंड देईन. तिथे 3 पावले भूमी माझ्याजवळ एकदा मागितले की दुसऱ्याकडे कोणाकडेही तोंड वेंगाडायला लागता कामा नये. तुला जन्मभर पुरेल एवढे मागून घे. लहानच आहेस ना, याला काय कळणार? बळी म्हणाला. वामन म्हणाला, राजाधिराज हो, ज्याच्या मनात संतोष नाही त्याला जगातले सगळे भोग दिले तरी ते पुरणार नाही. पण जो संतोषी आहे त्याला थोडी सुख पुरते. ज्याला 1 खंड द्याल त्याला सप्तदीपा वसुंधरा हवीच असेल. पृथू गेला, गय गेला, सगळे गेले. स्वाती द्वीपे ताब्यात ठेवली, पण कृष्णा पुरी झाली नाही का? जे प्रारब्धाने मिळते त्या संतोषी असेल तो सुखी, पण ज्याची इंद्रिय ताब्यात नाही त्याला कितीही दिले तरी तो हावरट असंतुष्टच राहणार. संतोषात मुक्ती व असंतोषात जन्ममृत्यूंचे चक्र असते. आपण तर काय मागाल ते द्याल, म्हणून तर मी अगदी आवश्यक तेच मागतो. ठीक आहे मुला, तुझ्या मनासारखे होते. बलीने सुवर्णांची जलाची झाडी हाती घेतली. नवरंगी रत्ने त्या झाडीवर चमकत होती. आता काय होणार? हातात आज्य धृताधिकांच्या पळ्या घेतलेले भृगुवंशी ब्राह्मण आहुती आधीच विसरलेले होते. यज्ञवेदीजवळ सामग्री तशीच पडली होती. बळींच्या आसपास जवळ दूर सर्वजण वामनाकडे व बलीकडे पाहत होते. शुक्राचार्य उचित आसनावर बसून सर्व प्रकार पाहत होते. त्यांना राहवेना. ते म्हणाले, थांब थांब राजा, दानशूराच्या भरात संकल्प काहीतरी करशील. हा कोण आहे माहीत आहे तुला? हा साक्षात विष्णू आहे. त्याची 3 पावले मोज, त्या बटूंची नव्हे. 3 लोक हा एकाच पावलाने व्यापून टाकील. तू मग काय देशील? स्वतः कुठे जाशील? विष्णूने सर्व काही ठरवून दान मागितले आहे. मी देतो असे तोंडाने म्हणणे व करणे यात फार अंतर आहे. प्रतिज्ञा करण्याच्या माझी आडकाठी नाही, पण मग तू नाही म्हणू नको. वृत्त व सत्य यात अंतर आहे. असत्याचा काही वेळा बोलणे सोडून दिसते. स्त्रियांना प्रसन्न करण्यासाठी हास्य विनोदातच विवाह जमत असेल तर कन्येचे गुण वर्णन करताना प्राणसंकट आले तर हो ब्राह्मणांच्या जीवितांचे रक्षण करण्यासाठी इत्यादी वेळी असत्य क्षम्य आहे. पण या बटूला दान देतो असे प्रतिज्ञेवर म्हणशील व मग तुला ते अशक्य होईल तर या असत्य भाषणाने तुझी अपकीर्ती तर होईलच, पण तुला जगताही येणार नाही. तेव्हा थांब, संकल्प सोडू नको. शुक्राचार्य तळमळीने बोलत होते. थांबा गुरुवर्य, मी दान देणार. हे जरी विष्णू असले तरी देणारच. गृहस्थाश्रमाचे व्रत पाळताना माझे काहीही हो. विष्णू काय मला रणात मारू शकणार नाही का? दान दिले नाही तर युद्ध होईल. दोन्ही पक्षी माझे काही झाले तरी मला त्याची खंत नाही. बरे, जर हा विष्णू नसला तर माझ्या बाणांनी त्याच्याशी धडा वेगळे करायला काय विलंब? तो तसा वागला तर मीही तयार आहे. चिंता कशाची? शुक्राचार्यांना हा तर स्वतःचाच म्हणजे गुरूंचा अपमान वाटला. तत्काळ त्यांनी राजाला शाप दिला.
तू गुरूंचा अपमान केलास, स्वतःला पंडित समजतोस, ब्राह्मणाचा तिरस्कार करतो. या बटूला तिरस्काराने हसलास, जे सर्व वैभव नष्ट होण्याची वेळ आली आहे. आता हे तू स्वतः नष्ट करशील. त्या शापाने बळीला काहीतरी वाटले नाही. तो सत्यनिष्ठ होता, बलिष्ठ होता, दानी होता. त्याने तर आचार्यांना स्वतःचे प्रीत अधिकच समजावून सांगितले. त्याने वामनांची पूजा केली. बळीची पत्नी विंध्यावली पाक प्रक्षालनासाठी सुवर्ण कलशात जल आणले व बटूचे चरण राजाने धुतले. हातावर धारीतून पाणी घेऊन 3 पावले भूमी देईन म्हणून बलीने रीतीला धरून संकल्प सोडला. बटूंच्या चरण तीर्थाचे आपल्या मस्तकावर सिंचन करून घेतले. सर्वत्र धन्य धन्य असे उद्गार उलटले. बली राजाच्या सरळ मनाची प्रशंसा होऊ लागली. देवतांनी दिव्य पुण्य बलीवर वर्षली. संकल्प तर सोडला, आता बटूने पावले टाकायची. तेवढ्यात बटूचे शरीर वाढू लागले. ते एवढे वाढले की सर्व विश्वच या रूपात दिसू लागले आणि देव, ऋषी, पंचभूते, स्वर्ग, मृत्यू, पाताळ आदी सर्व त्याच्या ठिकाणी दिसताच बलीने या भववत्स स्वरूपाचे मनपूर्वक दर्शन घेतले. बटूंचे पहिले पाऊल साऱ्या पृथ्वीला व्यापून राहिले. शरीराने आकाश व बाहूंनी दिशा व्यापून टाकल्या. दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापून टाकला. तिसऱ्यांदा पाऊल टाकण्यासाठी पृथ्वीवरून उचललेले बटूचे पाऊल महरलोक, जनलोक, तपलोक ओलांडून सत्यलोकात शिरले. तेथे त्या विशाल पावलांच्या नखांची कांती सत्यलोकाच्या तेजापेक्षा वर्चस्व झाली. ब्रह्मदेव, मरिती व इतर ऋषी, सनंदानादी ब्रह्मचारी, योगी, सर्व मूर्तिमान, वेद व शास्त्रे, ज्ञानी, नैष्कर्म्य सिद्ध या सर्वांनी त्या चरणाचे पूजन केले आणि ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलूतील जलाने त्या चरणाचे क्षालन केले. त्या जलाची विष्णुपदावरून निघालेली मंदाकिनी झाली व तीच पुढे गंगा म्हणून पृथ्वीवर अवतरण झाली. भगवंताने ते आपले पाऊल थोडेसे आवरून लहान केले. त्यावेळी ब्रह्मदेव व लोकपाल यांनी त्या चरणावर अनेक भेटी अर्पण केल्या. बलीचे अनुचर दैत्यांचे प्रमुख पुढारी मात्र इकडे बलीच्यासाठी विष्णूचा नाश करण्याची प्रतिज्ञा करून पुढे झाले. महाप्रचंड दैत्यसेनेने देवसेनेशी युद्ध आरंभिले. विष्णूंच्या पार्षदांनी सहस्त्रवधी दैत्यांचा संहार करण्यास प्रारंभ केला. नंद, सुनंद, जय, विजय, बल, प्रबल, कुमुदाक्ष, विश्वक्सेन व गुरु, जयंत, श्रुतदेव, पुष्पदंत व सात्वत हे विष्णूंचे पार्श्व सारखेच बलाढ्य सारे युद्धात उतरले. बलीने आपल्या दैत्यांना युद्धापासून प्रवृत्त केले. त्याचे ऐकून निरुपायाने दैत्यांनी युद्ध थांबवले. गरुडाने त्याचवेळी वरुणापाशांनी बळीला बांधून टाकले. मग तो निश्चिंतच राहिला. बहुरूपी भगवान विष्णू त्यांनी बळीला म्हटले, हे असुर श्रेष्ठा, तू मला 3 पावले ठेवण्याची जागा देणार. त्यात 2 पावलातच मी त्रैलोक्य व्यापले आहे. आता तुझे असे काही राहिले नाही. आता 3रे पाऊल सत्यलोकापर्यंत वर उचलले आहे. ते कुठे ठेवू ते सांग, नाहीतर प्रतिज्ञा पूर्ण करीत नाहीस म्हणून नरकात जावे लागेल. तुझ्या गुरूंनी तुला आधी सांगितले तसेच होणार. जा आता नरकात. पण अशा बोलण्याने बलीचे मन विचलित झाले नाही. धीर न सोडणे, मन शांत ठेवणे हे तर बलीचे मुख्य गुण होते. तो म्हणाला, मी देईन म्हटले ते खरेच म्हटले. 3रे पाऊल आपल्याला मी नाही म्हणतच नाही. 3रे पाऊल ठेवायचे आहे ना, ते ठेवा माझ्या मस्तकावर. नरकात जायचे भय मला नाही. पाशांनी बांधले त्यांचेही दुःख नाही. माझ्याजवळ फुकटी कवडीही उरली नाही तरी चालेल, मला काही वाटत नाही. मला अपकीर्तीचे मात्र भय वाटते. तुम्ही उत्तरूपाने असुरांना शिक्षा करता तेव्हा तुम्ही आमचे गुरु. तुम्ही तर भक्तांना जी सद्गती दिलेली नाही ती आम्हा असुरांना दिली आहे. वैरभावातूनही आम्ही तुमच्यावरच आमच्या जीवाची कुरवंडी करतो. माझे सगळे वैभव नष्ट झाले आहे व त्यामुळेच मला आता तुमच्या जवळून कोणी दूर करू शकणार नाही. मायेचा कोणता धागा मला बांधून ठेवत नाही. तुम्ही माझ्या मस्तकावर पाय ठेवा व मला कोणताही दंड द्या. मी सिद्ध आहे. त्यावेळी विंध्यावली, प्रल्हाद व ब्रह्मदेव यांनी भगवंताची स्तुती केली व बलीच्या धैर्याची, सर्वस्व समर्पणाची आणि अनन्यतेची प्रशंसा केली. भगवान विष्णू वामनरूपी विश्वव्यापी विष्णू म्हणाले, मी ज्यांच्यावर कृपा करतो त्यांचे सर्व धन हरण करतो. धन, कुलीनता, कर्म
अवस्था, रूप, विद्या, ऐश्वर्य यांचा व ज्याला होत नाही त्याच्यावर माझी कृपा आहे असे समजावे. मी भगवंतावर कृपा केली की या सर्व मायापाशातून त्याची सुटका करतो. या बलीने सर्व अपमान सहन केले पण कर्तव्य सोडले नाही, मला सोडले नाही. बलिराजा, आता तू सुतल लोकात जा, तिथे तू दैत्यांचा अधिपती होशील, तू अजिंक्य होशील. मी गदाधारी स्वरूपात तुझे तिथे नित्य रक्षण करीन. हे दैत्य तुझ्या आज्ञेचं उल्लंघन करतील, त्यांना सुदर्शन चक्राने मी वध करीन. त्यानंतर बलीला वरुण पाशातून गरुडाने मुक्त केले. प्रल्हादालाही भगवंताने सुतल लोकात प्रतिष्ठापित केले. इंद्राला पुन्हा स्वर्गाचे राज्य दिले. देवांचे स्वर्गलोकातील वैभव त्यांना पुन्हा प्राप्त करून दिले. स्वतः उपेंद्र होऊन जगाचे राज्य करू लागला. आदितीची इच्छा वामन रूपी अवतार घेऊन पूर्ण केली. शुक्राचार्यांनी बलीचा अपुरा यज्ञ पूर्ण करण्यास सांगितले. इंद्राला उपेंद्राला म्हणजे वामनाला स्वर्गात ब्रह्मदेव घेऊन गेले व त्याचे स्वर्गाचे राज्य इंद्राला आणि लोकपालांचे आधिपत्य उपेंद्रास दिले. सर्व देवांनी संतांनी प्रभूंची स्तुती केली आणि आपापल्या ठाई ते गेले. शुक्र कथा सांगता सांगता थांबले. परीक्षितांनी त्यांना म्हटले, शुकदेव, सर्व भक्तांपेक्षा बलीचे गुण काही वेगळेच आहे. जाणून बुजून त्याने त्रैलोक्याचे दान प्रभूंच्या हातावर सोडले. या धर्माने मी पावन झाल्यासारखे मला वाटत आहे. शुकदेव म्हणाले, राजा, हे चरित्र जो श्रवण करील त्याला उच्च गती प्राप्त होईल. देवयज्ञ, पितृयज्ञ व मनुष्ययज्ञ अशा प्रकारच्या कर्मांचे अनुष्ठान होत असताना ही कथा श्रवण केली तर ते धर्मकर्म सफल केले होते. सुताने शौनिकांना ही कथा सांगितली तेव्हा त्याच्यावर देवतांनी पुष्पवृष्टी केली. शौनिकांनी आठवणीत ठेवले भगवंताचे भव्य वचन, मी ज्यांच्यावर कृपा करतो त्याचे सर्व धन हरण करतो. बलीने सर्व अपमान सहन केले पण कर्तव्य सोडले नाही, त्याला सोडले नाही. ऋषी मुनींना एकामागून एक भक्तचरित्रे व गुणातील भगवंताच्या सगुण लीला वारंवार आठवत होत्या. आता सूत, शुक्र, परीक्षित संवादातील कोणता भाग सांगतील सर्वजण उत्सुकतेने ऐकू लागले. प्रकरण 26 समाप्त.